नसरापूर आणि पर्वती येथे निष्पाप चिमुकल्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ स्वारगेट चौक येथे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। हातात फलक, घोषणाबाजी आणि न्यायाच्या मागण्यांनी स्वारगेट परिसर दणाणून गेला। सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय शिवराय, जय भीम। आज पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आम्ही जे नसरापूर या ठिकाणी झालेले जे चिमुकलीवरती अत्याचार होते त्या अत्याचाराच्या विरोधात आरोपीला कशी कठोर शिक्षा होईल याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज आंदोलन स्वारगेट चौक या ठिकाणी करण्यात आलेलं। त्यावेळेस आमच्या समाजातल्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या। सरकारकडे आमचं एवढंच मागणं आहे की आपण जर अशा नराधमाला पोसत बसलो, अशा घाणेरडे कृत्य करणाऱ्या नराधमाला पोसत बसलो तर येणारा काळ हा फार सोपवत जाणार आहे। त्यामुळे आम्ही आताच्या सरकारला हेच विनंती करतो पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने की तात्काळ ह्या नराधमाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला फाशी देण्यात येईल। असं होत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्यावं। आमच्या रणरागिनी वाघिणी आमच्या मातंग समाजाच्या त्याला आमच्या पद्धतीने बघून येईल। आज आपण बघतो हा पुरोगामी विचाराचा हा पुणे जिल्हा आहे। त्यामध्ये हे जिथं स्वराज्याचा नांगर चालवला म्हणतो आपण, सोन्याचा नांगर, त्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत। हे अतिशय चुकीचं आहे। छत्रपती शिवरायांचं जर रयतेचं राज्य त्यावेळेस होतं त्या टायमिंगला असं घडलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा नराधमाला कलम केलं असतं। अथवा लहुजी वस्ताद साळवे वस्तादांच्या जरी काळात हे घडलं असतं तरी वस्तादांनी दांडपट्टा चालवल्याशिवाय याला सुट्टी दिली नसती। आणि आता हे बी संविधानाचं राज्य आहे, बाबासाहेबांचं राज्य आहे। मातंग समाज हा संविधानावरच चालणारा समाज आहे। म्हणून आमची सरकारला ही विनंती आहे की ह्या संविधानाच्या राज्यामध्ये लवकरात लवकर सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने मागणी करतो। हा जो घाणेरडा असा प्रकार या ठिकाणी नसरापूर इथे आणि पर्वती इथे या ठिकाणी घडला, पण काही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चुकीच्या पद्धतीनं की बाबा हा ह्या समाजाचा आहे, तो त्या समाजाचा आहे असं म्हणून या ठिकाणी काहीतरी अफवा पसरवली जाते। पण गुन्हेगाराला कुठली जात नसती, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो। त्यामुळं असं कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या काही अफवा मातंग समाजाबद्दल पसरू नये आणि जर कोण असं करत असेल त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल याचाही आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने इशारा देऊ। आज आपण पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने दीपक भाऊ कसबे यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण स्वारगेट मुख्य चौकामध्ये निषेध आंदोलन व त्या पीडित महिलेला, आपल्या पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी आणि नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी याकरिता रस्ता रोको आंदोलन केलं। आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो, ज्या प्रकारे आपण या संविधानिक राज्यामध्ये आपण राहत असलो तरी मागच्या काळामध्ये जसे एकनाथ शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला होता तसाच आज आपण निर्णय घ्यावा। देवेंद्र फडणवीस साहेब आपण तो निर्णय घ्यावा आणि त्या नराधमाला तात्काळ त्याच्या इन्काउंटर करण्यात यावा आणि त्याला ताबडतोब अशा नराधमांना तात्काळ तिथल्या तिथं ठेचून मारलं गेलं पाहिजे अशी आमची सर्व मातंग समाजाच्या वतीने मागणी राहील। चिमुकल्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी वातावरण संतप्त झाले होते। यावेळी मातंग समाजाबद्दल सोशल मीडियावर खोट्या व आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे यांनी न्याय, संविधान आणि समाजाच्या सन्मानासाठी सर्व समाज बांधव, युवा, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या।